जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठी मनांची अस्मिता, स्वाभिमान आणि सगळं काही। कालच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि मराठी माणसाच्या भावनांना उधाण आलं। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठी मनाची अस्मिता ठरलेले महाराज हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी स्वाभिमान आहेत। काल ज्यावेळेस आम्ही छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यावरचा छावा चित्रपटाचा ट्रेलर बघितला त्यावेळेस खऱ्या अर्थानं लक्ष्मण उत्तेकर यांनी भव्य दिव्य काहीतरी केलेलं आहे याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, लक्ष्मण उत्तेकर हा मराठी माणूस जवळजवळ 100-200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यावर एक भव्य दिव्य सिनेमा बनवलेला। खरं तर अनेक दिग्दर्शक ऐतिहासिक चित्रपट बनवण्यापासून लांब पळत असताना लक्ष्मण उत्तेकरांचं विशेषतः कौतुक आहे। परंतु ज्यावेळेस या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक मराठी माणसाच्या भावना देखील दुखावलेल्या आहेत। दुखावल्या त्या एका सीनमुळे। तो सीन म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना म्हणजे महाराणी येसुबाई सरकार यांच्यातला लेझिम खेळतानाचं नृत्य बघून खरं तर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका मांडली की लेझिम हा एक सांस्कृतिक कला प्रकार आहे। लेझिम खेळण्यामध्ये वाईट नाही, परंतु लेझिमाच्या पाठीमागून जे नृत्य केलं गेलं आहे त्या नृत्याला मराठी माणसांचा विरोध आहे। खरं तर ऐतिहासिक चित्रपटाला विरोध आमचा नाही किंवा कुणाचाही नसायला हवा आणि छत्रपती संभाजीराजांच्या जीवनचरित्रावर येणारा छावा चित्रपटाला आमचा अजिबात विरोध नाही। एवढंच काय, कुणीही या चित्रपटाला विरोध करता कामा नये। मला तर असं वाटतं की एखाद दुसरा सीन लक्ष्मण उत्तेकरांनी तेवढा सीन बदलावा अशी अनेकांची भावना आहे। अनेकांच्या प्रतिक्रिया देखील आपण समोर आणणार आहोत। पहिली प्रतिक्रिया आपण बघूयात। छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवणं ही अतिशय सामान्य बाब काही जणांना वाटत आहे, पण ती सामान्य बाब नाही। तानाजी चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरे यांना नाचताना दाखवलं, आता छावा चित्रपटात खुद्द छत्रपती संभाजीराजांना नाचताना दाखवलाय। भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ या सर्व महान विभूतींना देखील याच पद्धतीने दाखवलं जाणार आहे का? हे तुम्हाला चालणार आहे का? तुम्हाला लेझिम दाखवायचे आहे तर महाराज आसनावर बसलेले असताना बाकी नृत्य करणारे यांना त्यांच्यासमोर लेझिम सादर करताना दाखवा, महाराजांना नाचवताना दाखवू नका। चित्रपटाला विरोध नाही, फक्त त्यामधील एका त्या चुकीच्या पद्धतीने दाखवलेला प्रसंग आहे त्याला विरोध केला आहे। चुकीचे समर्थन महाराज छत्रपती प्रेमी कोणीही करणार नाही। खूप दिवसांनी एक छान उत्तम चित्रपट येऊ घातलाय, कृपा करून त्याला विरोध करू नका व आपला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास संपूर्ण जगाला कळू द्या। मित्रांनो, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जेव्हा मराठी माणूस वाचतो तेव्हा रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही, परंतु इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे। इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे, तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे। मला वाटतं जेव्हा ऐतिहासिक चित्रपट बनवले जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं इतिहासापासून त्यामध्ये विसंगतता नसायला हवी असं माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे। म्हणजे ज्यावेळेस तानाजी चित्रपट निघाला त्यावेळेस सुभेदार तानाजी मालुसरे डान्स करताना बघितले आणि अशी अनेक गाणी महाविद्यालयापासून शाळापर्यंत डान्समध्ये लहान मुलं त्या डान्समध्ये तानाजी मालुसरेंची भूमिका करून डान्स करायला लागली। येणाऱ्या पिढ्यांना तानाजी मालुसरे डान्स करत होते का हे दाखवायचं आहे की जसा इतिहास घडला तसा दाखवायचा आहे, यावरती देखील चिंतन होणं गरजेचं आहे। मला वाटतं ह्या सगळ्यावरती एक रोखठोक भूमिका आपणही व्यक्त करायला हवी। सिनेमॅटिक लिबर्टीच्या माध्यमातून स्वतंत्र असायलाही हवं, पण इतिहासापासून विसंगत होण्याचं स्वतंत्र मात्र नसायला हवं। छत्रपती संभाजीराजांचा छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित होणार आहे आणि त्याला मराठी माणूस आनंदाने बघणार आहे। फक्त दुर्दैवानं हे काही छोटे मोठे सीन आहेत, त्या सीनमुळे चित्रपट वाईट ठरत नाही। चित्रपट दमदार आहे, चित्रपटामधली ऍक्शन खतरनाक आहे आणि मला वाटतं की छत्रपती संभाजीराजांचा हा ज्वलाज्वलंत तेजस्वी इतिहास आज पुन्हा एकदा मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपणासमोर येतोय, त्याचं आपण स्वागतच करायला हवं। A.R. रहमानचं म्युझिक आहे, अतिशय दर्जेदार पद्धतीचा हा चित्रपट मराठी माणूस डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण छत्रपती संभाजीराजांचा जन्म ते त्यांचं बलिदान हा मराठी माणसासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी विषय आहे। 14 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रावर प्रदर्शित होतोय, त्या चित्रपटाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।